मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गनी मंगलम कुंदकुंदाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् वंदे शांतिसागरम् वंदे सन्मतिसागरम्। पंचपरमेष्ठी भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती मुनिकुल पितामह योगींद्र चूड़ामणि धर्म साम्राज्य नायक 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की, दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की। संस्कृत नीतिकारांनी एक सुंदर श्लोक सांगितला. ते म्हणतात, आयुषः क्षण एकोपि न लभ्यः स्वर्णकोटिभिः स चेत निरर्थको नीतः कानु हानिस्ततोधिकाः. अर्थात हे मानवीय जीवन, ही वर्तमान पर्याय, हे मनुष्य जन्म एवढं दुर्लभ आहे की याच्यातला एक क्षणसुद्धा जर आम्ही निरर्थक वाया घालवला तर त्याच्या एवढी मोठी हानी दुसरी कोणतीच. माणसं लोकव्यवहारामध्ये म्हणतात की यावर्षी अकाळीच पाऊस पडल्यामुळं द्राक्षे पिकाचं बेदाण्याचं मोठं नुकसान झालं, पूर आल्यामुळं ऊस बुडून गेल्यामुळं भरपूर हानी झाली, सोन्याचा भाव घसरल्यामुळं असं झालं, चांदीचा भाव पडल्यामुळं तसं झालं, ज्वारीवरती ते रोग आल्यामुळं असं झालं, हानी झाली. सगळं बरोबर आहे, ज्या त्या क्षेत्राच्या दृष्टीनं ज्या त्या दृष्टिकोनानं सगळं बरोबर आहे. पण आचार्य म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं भरून काढता येतील, पण कधीही परतून न येणारा वेळ निघून चालला. वेळ महाराज आता निघून जाणार आहेत, निघून गेले तरी पुनश्च येऊ शकतात. याच्या अगोदर पण आले होते, आज परत आले, आज निघून चाललेत, कदाचित पुन्हा येतील. कदाचित का म्हणता महाराज? आयुष्य क्षणभंगुर आहे. आत्ता चाललेला व्यक्ती परत येईलच याची गॅरंटी नाही आहे, पण अशक्य देखील नाही आहे सर्वथा. निन्निरनम मणिक बंदिळू हर्याग्र बसत्या गट बिद्दिळू ಈಗ್ರ ಪ್ಯಾಟ್ಯಾಗ ಕಾಣಿಸಳು ಮೊನ್ನೆ ಫೋನ್ ಮಾಡಿಳು ಈಗ ಹಿಂಗೇನಾಯಿತು, ಹೆಂಗೆ ಆಗೋದು ಹಂಗೆ ಆಗೈತಿ. नवरा अनकोत हिंग आयतो हंगे आयतो. हे सगळं क्षणभंगूर आहे, नश्वर आहे. परंतु भौतिक जीवनामध्ये भौतिक जे नुकसान होतं त्याची कुठं ना कुठं भरपाई करता येणं शक्य आहे, पण परत कधीही न येणारी वेळ सतत निघून जात आहे. पण माणसाला त्याचं भान नाही आहे. माणूस अशा आविर्भावामध्ये वागतो आहे, जगतो आहे की जणू काही आम्ही अमरपट्टा घेऊन आलोय. आलाय का? मी तर मरणार आहे, तुम्ही? महाराज यमराजाचा सुद्धा घास नाही कोपवाडात पाय ठेवायचा. आहे शक्य? ते अशक्य आहे काय? या कुपवाडात कोण सुद्धा मेलं नाही आजपर्यंत. संपूर्ण 3 लोकांमध्ये मृत्यूचाच तांडव नृत्य सतत चालू आहे. अर्हनाथ तीर्थंकरांची स्तुती करत असताना भगवान समंत भद्राचार्य देवांनी सांगितलं, अंतकः क्रंदको नृणाम जन्म मृत्यू जरांतकः. जो मृत्यू आहे तो जन्माला आपला मित्र बनवून ह्या संसारी प्राण्यांना निरंतर छळतो आहे.
आणि ह्या मृत्यूवरती हे अर्हनाथ तीर्थंकर भगवान, या जगामध्ये एकमेव तुम्ही असे आहात ज्याने मृत्यूचा सुद्धा मृत्यू करवला. अंतकः क्रंदको नृणाम जन्म ज्वर सखः सदा त्वामंत कांतकम प्राप्य व्यावृत्तः कामकारतः. आणि अशा तुमच्यासारख्या सुरमा व्यक्तीला, तुमच्यासारख्या योद्ध्याला पाहून सगळ्या जगाला मुरगळून टाकणारा तो मृत्यू सुद्धा आश्चर्यचकित झालाय की मरणाला सुद्धा मरणाच्या दाढीमध्ये पोहोचवणारे तुम्ही असे कसे महान शूरवीर आहात. पण त्या ठराविक विशिष्ट पुण्यशाली भाग्यवंत भव्य जीवांना सोडलं, बाकी जग सगळं आपल्या आपल्या धुंदीतच आहे. माझा पैसा, माझी धनसंपदा, माझं वैभव ऐश्वर, माझी शेतीवाडी, माझं दुकान मकान, माझं मान सन्मान, माझी साधन सुविधा, ह्या सगळ्या गोष्टी शाश्वत आहेत. ह्या आजपर्यंत माझ्याच सत्तेमध्ये आहेत, माझ्याच ताब्यात आहेत आणि अनंत काळापर्यंत हे सगळं माझ्याकडेच राहणार आहे. अशा आविर्भावामध्ये आजचा माणूस जगतोय. पण शक्य आहे का असं? नाही. म्हणून संस्कृत नीतिकारांनी सांगितलं, आयुष्य क्षण एकोपी न लभ्य स्वर्णकोटीभी. आयुष्याचा गेलेला एक क्षण परत मिळवण्यासाठी मी 1 करोड सोन्याची नाणी देतो म्हटलं तरी सुद्धा गेलेली वेळ परत येणार. जवळजवळ 2000 वर्षांपूर्वी, 2300-2400 वर्षांपूर्वी, 2000 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. जवळजवळ 2300-2400 वर्षांपूर्वी सिकंदर भारतामध्ये आला होता. कोण आला होता? जगज्जेता सिकंदर भारतावरती आक्रमण करून आला. आणि भारतावरती आक्रमण करून येण्यासाठी जेव्हा तो निघाला, त्याच्या देशातून युनानमधून येत असताना त्याच्या आईवरती त्याचं फार जीव होता. कंटाळा आलाय का? सिकंदराचा आपल्या आईवरती फार जीव होता. आणि तो आईला सांगतो की आई, मी जगातला भरपूर मोठा भूप्रदेश जिंकलेलो आहे, पण आता त्या देशाला जिंकण्यासाठी चाललेलो आहे जिथं सोन्याची चिमणी राहते. सोने की चिडिया आहे वो देश. जिथं सोन्याच्या खाणी आहेत, रत्नाचे भंडार आहेत, अपार धनसंपदा ज्या देशामध्ये आहे आणि सतत वैभव ऐश्वर्यानं नटलेला असा जो देश आहे, त्या देशाला जिंकण्यासाठी, त्याला लुटण्यासाठी, तिथून सगळी संपदा आणून आपल्या युनानला सर्व सत्ता संपन्न बनवण्यासाठी मी भारतावरती स्वारी करायला चाललोय. आई म्हणते, बाळ, जेवढं या कमी वयात तुला कमवायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा अगणित पटीनं तू सगळं कमावलं आहेस. आणि जेवढं आज तुझ्याकडं आहे त्यातलं फार थोडं तू भोगणार आहेस. आज समजा एखाद्या माणसाकडे 5-50 करोड रुपये आहेत. कळायला लागले ना? 50 करोड रुपये एका माणसाकडे आहेत. एकटा वैयक्तिक तो माणूस स्वतःच्या व्यक्तिगत जीवनासाठी आणि फार तर 4-6 लोकांच्या आपल्या कुटुंबासाठी 50 कोटीतले किती पैसे तो भोगू शकणार आहे? अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा और मकान या दैनिक गरजांना जर व्यवस्थित टापटीपपणे जरी त्यानं ग्रहण केला, जरी त्या गोष्टी खरेदी केला, किती रुपये त्याला लागणार आहेत एका जीवनासाठी? एका नीतिकाराने फार सुंदर गोष्ट सांगितली एका ठिकाणी. ते म्हणतात, सुखी होण्यासाठी फार खर्च करावा लागत नाही. ऐकायला लागलाय? सुखी होण्यासाठी फार खर्च करावा लागत नाही, पण आम्ही किती सुखी आहोत हे दाखवण्यासाठी मात्र फार खर्च करावा लागतो. खर्च वास्तविक कशासाठी आहे? आम्ही किती सुखी आहोत हे दाखवण्यासाठी. आणि वास्तविक सुखी होण्यासाठी काहीच खर्च करायला लागत नाही. ह्यांना काय खर्च आहे सांगा बरं? काल बिद्ध हक्तारू कन्न मुच्च फडी देत. हां, शोधनादा माडू दे त्याला, तिळकोळ दे त्याला. परंतु एकदा आहार ग्रहण केले, ते पण रोज घेतलाच पाहिजे असं काय नाही आहे. एरवी आपल्या ज्ञान ध्यानाची साधना करत, रत्नत्रयाची आराधना करत, स्वतःच्या कल्याणाबरोबर प्राणीमात्रांचं हित चिंतत यांचं जीवन निराकुलपणे, निश्चिंतपणे, निर्विकल्पपणे आणि अत्यंत आनंदानं व्यतीत होत आहे. वास्तविक सुखी होण्यासाठी फार काही खर्च करायची गरजच नाही. वास्तविक कशाचीच गरज नाही आहे तसं बघितलं तर. आणि मग सिकंदराची आई त्याला म्हणते की बाळ, आजपर्यंत तू जितकं कमवला पाहिजे होतास त्याच्यापेक्षा शेकडो हजारो पटीनं तुझ्याकडे संपदा आहे आणि आता 1 पैसा जरी कमावला नाहीस, तुझ्या पिढ्यानपिढ्या बसून खातील. कशाला हे सगळं? नाही आई, मी जगाला जिंकणार आहे. काय म्हणतोय तो? मी जग जिंकणार आहे, जगत जेता होणार आहे. पण एका विचारकांनी सांगितलं, जे रण जिंकतात, रण म्हणजे युद्ध, जे रण जिंकतात त्यांना वीर म्हणतात आणि जे मन जिंकतात त्यांना महावीर म्हणतात. मनाला जिंकणं महत्वाचं आहे.
भगवान महावीर स्वामी आज संपूर्ण विश्वासाठी आदर्शभूत आहेत, पूजनीय आहेत, कारण त्यांनी इंद्रियांना जिंकलं, ते जितेंद्रिय झाले आणि जितेंद्रिय होण्याबरोबरच त्यांनी इंद्रिय नव्हे अतिंद्रिय सुखाच्या अपार भंडाराला स्वतःमधून प्रगट करून घेतले, असे ते महावीर भगवान. आणि त्यांच्यासारखे असंख्य अगणित अनंत जीव संसार भ्रमणातून मुक्त झाले. सिकंदराची आई म्हणते काही गरज नाही बाळ, तरी पण तो हट्ट धरतो, नाही आई तू आडवं येऊ नकोस, मी तेवढं काम करून येतो, तू मला आशीर्वाद दे. शेवटी मुलाच्या हट्टापुढं आईचा नाईलाज झाला, आईनं आशीर्वाद दिला. आणि ती आई ज्या वेळेला सिकंदर निघून जात असतो त्यावेळेला सिकंदरानं त्याला एक प्रश्न, आईला एक विचारलं की आई मी भारतामध्ये चाललो आणि भारतासारख्या देशातून परत येत असताना तुला काही हवं आहे का विशेष? काय विचारले आई? भारतातून मी परत जेव्हा येईन तिथली कोणती विशिष्ट गोष्ट तुझ्यासाठी आणायची आहे का, तुला काय पाहिजे का तिथून? तुम्ही सांगता की कोणतर शिखरजीला चाललं असलं, शिखरजी जरा मन तगोंड बा, बरता बरता काशी बनारस खोगावर दिऱ्यान खोगावर देऊ, बरताना आलीन वंदा की छुलू शिरी तगोंड बा, सांगताय की नाही? खरोखर सांगा, तुम्हाला शेजाऱ्यांची शपथ आहे, सांगत नाही तुम्ही? बनारसच येताना एक चांगली साडी घेऊन ये, शिखरजीतनं जरा माती घेऊन ये, अमुक ठिकाणी गेलास तर तिथं चांगली शॉल मिळते बघ, शॉल घेऊन ये, अमुकान तमुकान सगळं सांगता की. पण सिकंदराची आई खरोखरच अत्यंत विचारपूर्वक अत्यंत विवेकपूर्वक सिकंदराला सांगते की बा तू भारतासारख्या देशात चालला आहेस, तो देश फक्त देश नाही, तो देश म्हणजे एक अखंड तीर्थभूमी आहे, तो देश म्हणजे जगासाठी एक तीर्थक्षेत्र आहे, अशा देशात तू चालला आहेस, जा. पण येताना माझ्यासाठी तिथून 3 गोष्टी घेऊन ये. पहिली गोष्ट म्हणजे त्या भारतामध्ये गंगा नदी वाहते आणि वैदिक संस्कृतीमध्ये गंगा नदीला अत्यंत पवित्र मानलंय, आणि त्या वैदिक विचाराला अनुसरून तू येताना माझ्यासाठी थोडं गंगेचं पवित्र पाणी घेऊन. बरं आई, आणतो, चिंता करू नकोस. आणखीन काय आणायचं आहे? त्यावेळेला सिकंदरची आई म्हणते बाळ तू जर त्या देशात चाललायसच तर त्या देशामध्ये अनेक मोठमोठे महापुरुष होऊन गेले, त्यापैकी एक रामचंद्र नावाचे महान राजे होऊन गेले, मला त्यांचं जीवनचरित्र वाचायचं आहे, तर येताना तिथला पद्मपुराण नावाचा ग्रंथ घेऊन ये. बघा, सिकंदराच्या आईला जैन ग्रंथाचं नाव माहिती आहे, ती म्हणते एक पद्मपुराण घेऊन ये. ठीक आहे आई, घेऊन येतो मला मिळाला तर, पण बाळ तिसरी गोष्ट मला पाहिजे आहे. पहिल्या 2 गोष्टी एखाद्या वेळेस नाही मिळाल्या तर चालतील, पण तिसरी गोष्ट हवी आहे, पण ती आणणं फार कठीण आहे रे. सिकंदर म्हणतो आई सिकंदरासाठी जगात काहीच कठीण नाही, तू सांग फक्त, सगळी जगाची सत्ता तुझ्या मुलाच्या हातात आहे, तू सांग फक्त. आई म्हणते बाळ तुझी सत्ता जगातल्या प्रत्येक वस्तूवरती असू शकेल, व्यक्तीवरती असू शकेल, पण ज्यांच्याबद्दल मी सांगणार आहे त्यांना स्वर्गातले इंद्र सुद्धा झुकवू शकत नाहीत. आई अशी कोणती व्यक्ती वस्तू आहे, काय आहे? हे बघ, तू भारतामध्ये चाललायस आणि भारत ही ऋषी संतांची, तीर्थंकरांची, अरिहंतांची भूमी आहे. तुला जर जमलंच तर तू भारतातून परत येत असताना एका दिगंबर मुनींना आपल्या देशात घेऊन ये, त्यांच्या पवित्र विहारामुळं आपल्या देशाचा उद्धार होईल, मला त्यांचं दर्शन या म्हातारपणात करता येईल. सिकंदराची आई सांगते. ह्या काल्पनिक गोष्टी नाही आहेत. तुम्हाला एक पुस्तक मिळेल, कल्याण मुनी और सिकंदर. पुस्तकाचं नाव काय आहे? सिकंदर और कल्याण मुनी किंवा कल्याण मुनी और सिकंदर, थोडं पुढं मागं होत असेल, या नावानं पुस्तक आहे. संपूर्ण घटनाक्रम आहे त्याच्यामध्ये, वाचा एकदा. आणि मग सिकंदराची आई सांगते की त्या मुनिराजांना एकदा घेऊन ये, भारतामध्ये अनेक तपस्वी मुनिजन आहेत, एका मुनींना आपल्या देशात घेऊन ये, या देशाला चांगलं मार्गदर्शन मिळेल, अध्यात्म आणि तत्वज्ञानाचा उपदेश आपल्या देशवासियांना मिळेल, मला सुद्धा म्हातारपणात त्यांचं दर्शन करता येईल. तू जर एकदा जमलंच तर दिगंबर मुनींना घेऊन. सिकंदर म्हणाला मी प्रयत्न करतो. सिकंदर जातोय, भारतामध्ये अनेक कारवाया करतो, युद्ध करतो, जाळपोळ करतो, लुटालूट करतो, सगळं करतो. परत जात असताना मात्र त्या सिकंदराला वाटेतच गंभीर आजार झाला. पण तत्पूर्वी आपल्या सेवकांना पाठवून सिकंदरानं गंगेचं पाणी घेतलं होतं, पद्मपुराण ग्रंथ उपलब्ध करून घेतला होता, आणि आपल्या सेवकांना, आपल्या वजीरांना निर्ग्रंथ दिगंबर मुनींच्याकडे पाठवलं. योगायोगानं ते कल्याण नावाचे महान विद्वान तपस्वी मुनी महाराज होते, आणि ते सिकंदराचे वजीर, त्याचे प्रधानमंत्री त्या ठिकाणी जाऊन मुनी महाराजांना विनंती करतात की चला, तुम्हाला जगज्जेता सिकंदर बादशाह बोलवत आहेत. त्यावेळेला कल्याण मुनिराज सांगतात की मंत्रीवर्य, तुमचे राजे जगज्जेते असतील, आम्हाला त्याच्यामध्ये कोणती अडचण किंवा आपत्ती नाही आहे,
पण ते राजे असले तर त्यांच्या जागी आहे. आम्हाला त्यांच्या आज्ञा, त्यांचा फरमान, त्यांचा आदेश, त्यांच्या ऑर्डर्स फॉलो करायचं काही बंधन नाही आहे, जबरदस्ती नाही आहे. आम्ही फक्त देवशास्त्र आणि गुरूंच्या आज्ञेचं पालन करतो. जगातल्या इतर कोणाची आज्ञा आमच्यावर चालू शकत नाही. कोणाची आज्ञा फॉलो करतो? कल्याण मुनींनी सांगितलं की आम्हाला आमच्या प्राणापेक्षाही पलीकडे जाऊन जर सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर वीतराग देवांची, सिद्धांत शास्त्राची आणि आमच्या निर्ग्रंथ गुरूंची आज्ञा आमच्या प्राणाच्या पलीकडं आहे. ती आज्ञा आम्ही प्राणपणानं पाळतो. इतर कोणत्या राजाची, सम्राटाची, कोणत्याही मोठमोठ्या लोकांची आज्ञा पाळायला आम्ही बांधील नाही आहे. जाऊन सांगा तुमच्या राजांना ते सुखी राहोत, त्यांचं भलं होऊ दे, पण मी तिकडे येऊ शकत नाही. त्यावेळेला कल्याण मुनींना त्या मंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या डेलिगेशननं भीती घालण्याचा प्रयत्न केला की जगज्जेता सिकंदर आहेत, ते तुम्हाला सोडणार नाहीत तुम्ही त्यांच्या आज्ञा डावललात तर. ते म्हणाले प्राणाची भीती आहे कोणाला? दीक्षा घेत असतानाच या प्राणावरती आम्ही तुळशीपत्र ठेवूनच दीक्षा घेतलेली आहे, त्यामुळं आम्हाला तुम्ही मरणाची भीती घालू नका. पण एका ठिकाणी कोणीतरी विचारक म्हणतात, योगी और भोगी में क्या अंतर है? काय प्रश्न विचारला? योगी और भोगी में क्या अंतर है? हिंदी कळत असेल की? महाराज ಎಲ್ಲ ತಿಳಿತಿತ್ತು ನಮ್ಗೆ, ನೀವು ಯಾನ್ ತಿಳಿದಿರಿ ನಮ್ಗೆ? एकाने विचारला, प्रश्न उपस्थित केला, योगी और भोगी में क्या अंतर है? विचारक सांगतात, योगी और भोगी में थोड़ा सा अंतर है, जरा सा फर्क है. भोगी मन मौजी होता है, योगी मन मालिक होता है. काय म्हणतात? भोगी मन मौजी होता है, योगी मन मालिक होता है. भोगी को मौत छोड़ती नहीं और योगी को मौत छेड़ती नहीं. यही योगी और भोगी में अंतर है. मृत्यू सुद्धा त्यांच्या नादाला लागत नाही, कारण त्यांनी मरणाला सुद्धा घाबरं पाडलेलं आहे. एक या जगामध्ये दिगंबर जैन संस्कृती आहे. जगातल्या इतर सगळ्या विचारांनी, इतर सगळ्या संप्रदायांनी, इतर सगळ्या तत्त्वज्ञानांनी जीवन कसं जगायचं, जन्म घेतल्यानंतर कशा पद्धतीचा जीवन प्रवास असावा याचं दिग्दर्शन केलं. पण या जगाच्या पाठीवरती एक जैन तत्त्वज्ञान असं आहे ज्यांनी जन्म घेतल्यानंतर जीवन कसं जगलं पाहिजे हे सांगण्याबरोबरच मरणाला मातम नव्हे, मरणाला महोत्सव कसं बनवलं पाहिजे याचं मार्गदर्शन आणि सगळी थेरी सांगण्याबरोबर प्रॅक्टिकल करून दाखवलं. आजपर्यंत असंख्य ऋषीमुनींनी मरणाला आव्हान देऊन सल्लेखना मरण समाधी मरण साधलेलं. अशा प्रकारचं हे जैन दर्शन. आणि मग कल्याण मुनींना भीती घातल्यानंतर त्यांनी सांगितलं, आम्ही घर सोडतानाच ज्या जन्मावरती, या जीवावरती, प्राणावरती तुळशीपत्र ठेवलेले आहे, तुम्ही मरणाची भीती घालू नका. जावा तुमच्या सिकंदर बादशहांना आमचा आशीर्वाद सांगा, त्यांच्या कल्याणाचं आम्ही चिंतन करतो, त्यांचं भलं होऊ दे असा विचार करतो. आणि अशा प्रकारे त्यांना जाऊन सांगा, आम्ही त्यांच्या आज्ञेचं पालन करू शकत नाही. गेले सगळे मंत्रिमंडळ जाऊन सांगितलं त्यांनी. सिकंदरला आश्चर्य पडलं की या जगाच्या पाठीवरती सिकंदर ही 4 अक्षरं ऐकल्यानंतर लोक चळा 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 कापायला चालू होतात. आणि असा कोण हा महामानव आहे जो सिकंदराच्या आदेशाला धुडकावून लागतो आणि मरणाची भीती बाळगत नाही म्हणून स्पष्टपणे सांगतो, निक्षून सांगतो, असा कोण आहे तो? स्वतः सिकंदर त्या ठिकाणी आला, नमस्कार केला आणि कल्याण मुनींची ओघवती वाणी ऐकून तो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. त्यानं विनंती केली की हे मुनिवर्य, आज मी जगज्जेता सिकंदर असून सुद्धा माझ्या आईच्या इच्छेखातर तुम्हाला निवेदन करतो, विनंती करतो, आग्रह करतो की माझ्या आईला तुमचं दर्शन घ्यायचं आहे, आमच्या देशवासियांना तुमचा उपदेश ऐकायचा आहे, आमच्या देशामध्ये अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची गंगा प्रवाहित व्हायची असेल तर तुम्ही आमच्या देशी चला. आणि इतिहासामध्ये सांगितलं गेलं, सिकंदराचा आग्रह पाहून आपले जे जैन व्यापारी लोक, त्यावेळचे जैन श्रावक व्यापार करण्यासाठी देश विदेशामध्ये भ्रमण करायचे, अशा लोकांनी त्या कल्याण मुनिराजांना चौका लावत, आहार करवत, विहार करत नेले. आज सुद्धा युनान देशाची राजधानी जे एथेन्स नावाचं शहर आहे, त्या एथेन्स शहराच्या मध्यभागीच्या चौकामध्ये कल्याण मुनींच्या चरण पादुका आज सुद्धा त्या ठिकाणी आहेत. सिकंदराच्या आग्रहाखातर कल्याण मुनिराज गेले, पण सिकंदर मात्र परतून आपल्या देशी पोहोचू शकला नाही. कल्याण मुनी विहार करत निघाले होते. वाटेत सिकंदर लुटालूट करत, जाळपोळ करत, संपत्ती गोळा करत ज्या वेळेला परत आपल्या देशाकडे जायला निघाला, अपार धनसंपदा भारतातून त्यांनी गोळा केली. आणि परत जात असताना बरोबर मध्यभागी वाटेतच त्याला असाध्य रोग जडला. वाटेतच रोग जडल्यानंतर त्याच्या वैद्य लोकांनी त्याला भरपूर उपचार केले. सगळं काही केलं. शारीरिक रोगावरती उपचार होऊ शकतात, मानसिक रोगावरती सुद्धा थोडेफार उपचार करणं शक्य आहे. पण जन्म मरणाच्या रोगावरती एकच उपचार आहे, सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी
शरीराला झालेल्या रोगावरती जगातले कुठलेही डॉक्टर त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार अभ्यासानुसार विभागानुसार औषध देऊ शकतात. मानसोपचार तज्ज्ञ जे असतात ते मनोरुग्णांना औषधं देऊ शकतात, परंतु भवरोग्यांना औषध देणारे वैद्य जर कोणी असतील तर ते अरहंत भगवान, खरे देव, शास्त्र आणि गुरु यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणीही आमचा हा भवरोगाचा इलाज करणार नाहीत. सिकंदराला गंभीर असाध्य रोग झाला. भरपूर उपचार झाले, परंतु दिवसेंदिवस तो खंगत होता. आणि एक दिवस त्याला त्याच्या हाकिमांनी, वैद्यांनी सांगितलं की जहापनाह, आता आमच्या हातातनं सगळं काही निघून गेलेलं आहे. आजपर्यंत आम्ही प्रयत्न केले, आशा होती, कुठंतरी आशेचा किरण जागवत होतो आम्ही, पण आज तुमच्या शरीरानं जे दाखवलेली आहेत लक्षणं, त्यातून जो निदान झालेला आहे, आता हे स्पष्ट झालेलं आहे की तुम्ही आता यातून जगू शकत नाही. सिकंदर म्हणतोय, काही क्षण मला वाचवा. मी आईला दूत पाठवून इकडे येण्यासाठी बोलवलंय, ती निम्म्या वाटेत आलेली आहे, जवळच आलेली आहे, काही वेळात ती आई माझ्याजवळ येऊन पोहोचेल, मला ती आई येऊपर्यंत वाचवा. तिच्या कुशीत मला डोकं ठेवून माझे प्राण सोडायचे. सिकंदर केविलवाणी सांगतो त्यांना. जगाचा सम्राट म्हणून घेणारा सिकंदर विनवण्या करू लागतो की माझ्या आईच्या कुशीत मला डोकं ठेवून प्राण सोडायचे आहेत, ती येऊपर्यंत मला जगवा, वाचवा. तेवढं जरी तुम्ही माझ्यासाठी केलं तर मी माझं अर्ध साम्राज्य तुम्हाला देतो. वैद्य म्हणाले, राजन, अर्ध साम्राज्यच काय, संपूर्ण साम्राज्य जरी तुम्ही आम्हाला दिलात तरी सुद्धा तुम्हाला आता कोणीही वाचवू शकणार नाही. त्यावेळेला सिकंदराच्या डोळ्यातून घळाघळा घळाघळा अश्रू वाहू लागतात. आणि त्याचं त्यालाच उमगून येतं, त्याचं त्यालाच समजून येतं आणि तो स्वतःच पुटपुटायला चालू करतो, बडबडू लागतो की आज सिकंदर एवढं सगळं त्याच्याजवळ असून सुद्धा फक्त आईच्या मांडीवरती डोकं ठेवण्यासाठी तळमळतोय, पण ते पण त्याच्या नशिबात नाही. का नाही त्याचं उत्तर सुद्धा तोच देऊ लागला, कारण आजपर्यंत या संपत्ती आणि सत्तेच्या लोभापायी या सिकंदरानं कितीतरी लहान बालकांच्या मातांना त्यांच्यापासून हिरावून घेतलं, कितीतरी घरांची जाळपोळ केली, कितीतरी देशांची नासाडी केली. आज तो त्याच्या देशात जाऊ शकत नाही, आज आपल्या डोळ्यांनी तो आपलं घर पाहू शकत नाही, आपलं डोकं आपल्या आईच्या कुशीत ठेवू शकत नाही. याला त्याची स्वतःचीच कर्म जबाबदार आहेत, असं सिकंदर स्वतःलाच सांगू लागतो. त्यातनं थोडाफार सावरतो आणि सावरल्यानंतर सिकंदर आपल्या सेवकांना, आपल्या मंत्रिमंडळातल्या लोकांना सांगतो की माझा मृत्यू निश्चित आहे. दुर्भाग्यानं आईला मी भेटू शकणार नाही, पण असलं तरी सुद्धा माझ्या मृत्यूनंतर जगाला एक धडा मिळाला पाहिजे, एक प्रेरणा मिळाली पाहिजे. माझ्या मृत्यूनंतर ज्यावेळेला माझी अंत्ययात्रा तुम्ही काढाल त्यावेळेला माझं जे तुम्ही तट्टी काय म्हणताय, तट्टी बांधाल, तिरडी बांधाल, त्यावेळेला माझे दोन्ही हात बाहेर सोडा, खुले सोडा. आणि आजपर्यंत भारतामधून आपण शेकडो टन जे सोनं गोळा केलेलं आहे, हजारो मन जे रत्न, हिरे, माणिक, मोती, पाचू गोळा केलेला आहे, आणि हत्ती, घोडे, लवाजमा जे काही अपार वर्णन न करता येण्यासारखं जे काही गोळा केलंय ते सगळं माझ्या प्रेत यात्रेमध्ये माझ्या पुढं ठेवा. त्या सगळ्या वैभव ऐश्वर्याच्या पाठीमागं माझं प्रेत ठेवा आणि त्या सगळ्या वैभवाला माझ्या पुढं चालवत ठेवा. त्याच्या मागून माझं प्रेत स्मशानभूमीकडं, दफनभूमीकडं घेऊन जावा, असं सगळं सांगितलं. आणि थोड्या वेळात सिकंदराचा मृत्यू झाला. सिकंदरानं दिलेला तो संदेश, घडलेली ती घटना आणि त्यानं सांगितल्याप्रमाणे केलं गेलेलं ते अंतिम त्याची इच्छाची पूर्ती, ते सगळं बघून कवींनी 2 पंक्ती लिहिल्या. ते म्हणतात, चला सिकंदर जग से. सिकंदर जगातून चालला होता. चला सिकंदर जग से सामने हाली बाली थे. हाली बाली म्हणजे त्याचे सेवक, वैभव, ऐश्वर्य, हत्ती, घोडे, पालखी, प्यादे सगळे होते. चला सिकंदर जग से सामने हाली बाली थे, सामने पड़ी थी दौलत लेकिन 2 हाथ खाली थे. दोन्ही हात खाली, मोकळ्या हाताने चालला होता. तुम्ही काय काय नेता बरं? बाकी आणि वयोध निंद्रले चप्पल हार राष्ट्र वैरी, बाकी वजे वयकोत कोण बॅटरी आकडे ह्यान काय नेता शक्य आहे? पूज्य मोठे महाराज नेहमी सांगतात, असं कुठल्या गल्लीत झालंय का की अमुक गल्लीतली आजी जाताना बिलवर, पाटल्या, गोळदाळे, चप्पल हार सगळं पाकच घेऊन गेली? झालंय कुठं असं? आजपर्यंत झालंय असं कुठं? महाराज जे पुढं म्हणतात, अमुक गावातल्या अमुक गल्लीतला आजा जाताना सगळं ऊसाचं बिल, सोयाबीनचं बिल पाकच घेऊन गेला. कुठं घडलंय असं? शक्य नाही. इस धरा का इस धरा पर सब धरा रह जाएगा.
या धर्तीवरचं या धर्तीवरतीच सगळं पडणार आहे. माणूस मात्र सारखं ह्याच्यामागं त्याच्यामागं नुसता पळत असतोय. ती पावसाळ्यात बेडकं पडतात बा, पावसातनं बेडकं पडतात आणि पावसाच्या पाण्यात डबक्यात साठलेल्या पाण्यामध्ये ते बेडकं राहत असतात आणि सारखं ओरडत असतात, रॉक 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 करत असतात. काय झालं हसायला? आता बेडकं रॉक रॉक करले त्याला बी हसायला लागला तुम्ही. तुम्हाला नेमकं कळलं मला काय म्हणायचं आहे ते. डबक्यातलं बेडकं आणि घरातलं मेडकं सारखं रॉक 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 करत असते. असू दे, पैसा देखील पाहिजे. नुसता प्रपंच चालवण्यासाठी नव्हे, धर्म करण्यासाठी, मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी, साधू संतांची सेवा, वयावृत्ती, विहार आदी करवण्यासाठी असू द्या, अन्य कोणत्याही कार्यासाठी, चांगल्या कार्यासाठी, परिवार असू दे, समाज असू दे, धर्म असू दे, देश असू दे, गोरगरीब असू देत, कोणालाही सहायता करण्यासाठी, दान करण्यासाठी पैसाही पाहिजे. पण त्याला काहीतरी मर्यादा आहेत. उगाच रात्रंदिवस उकरत राहा, काहीतरी लिमिटेशन्स पाहिजेत का नको? परंतु आज त्याचं भान नाही आहे आपल्याला. संस्कृत नीतिकारांनी सांगितलं, अनित्यानि हि शरीरानी वैभवो नहि शाश्वतः मृत्युः सन्निहितो नित्यम कर्तव्यो धर्मसंग्रह. काय म्हणतात? हे शरीरादी सगळे संयोगज पदार्थ आहेत, ते सगळे क्षणभंगूर आहेत, अनित्य आहेत. आजपर्यंत या पृथ्वीच्या तलावरती, भूतलावरती असंख्य जीव जन्माला आले. हे शरीर माझं आहे, मी शरीर रूप आहे असा अज्ञानानं वावरत राहिले. पण शेवटी जीव निघून गेला, शरीर इथंच मातीत मिसळून गेलं. तरी देखील असा अनंत वेळा घडून देखील या जीवाला बुद्धी येत नाही आहे की मी देहात राहतो पण मी देह नाही आहे. ऐका लागला? मी देहात राहतो पण मी देह नाही आहे. मग मी कोण आहे? मी ज्ञान दर्शन चैतन्यमयी जीव आहे, आत्मा आहे. जीव म्हणा आत्मा म्हणा एकच गोष्ट आहे. अनंत गुणांचा मी स्वामी आहे. साक्षात सिद्ध परमेष्ठींच्या समान माझं स्वरूप आहे. पण अनादिकालीन अज्ञान, असंयम, कषाय, मिथ्यात्व भाव या सगळ्यांच्यामुळं सतत कर्मबंध करून घेऊन मी चारी गतींमध्ये जन्म मरणादिकांचं दुःख भोगत भटकतो आहे. पण ही भटकंती, ह्या नाना प्रकारचे तापत्रय हे माझं वास्तविक मूळ स्वरूप नाही आहे. माझं वास्तविक मूळ स्वरूप सव्वे सुद्धा हो शुद्ध नया, सिद्ध परमात्म्यां समान माझं स्वरूप आहे. आता काय करायचं? इथनं घरात जायचं, एका उंच टेबलावर बसायचं आणि घरातल्यासनी सांगायचं, चढवा मला अर्घ्य, उदक चंदन तंदुल पुष्प. त्यांनी का म्हणून विचारल्यावर माझं नाव सांगायचं. महाराजांनी सांगितले आम्ही सगळे सिद्ध भगवान आहे म्हणून. हां, आहात तुम्ही सिद्ध भगवान, आपण सगळेच आहोत, पण शक्तीच्या अपेक्षेने. अर्थात तसं बनण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे, पण त्या शक्तीची अभिव्यक्ती अर्थात प्रगटीकरण अजून झालेलं, त्याला प्रगटवण्यासाठीच आपल्याला धर्मपुरुषार्थ करायचा आहे. दुधामध्ये तूप आहे, लाकडामध्ये अग्नी आहे, बरोबर? तसंच देहामध्ये भगवान आत्मा आहे. मग दुधामध्ये हात घालून तूप काढता येईल का आपल्याला? येईल? काढता येईल? जोंधळ्याच्या पोत्यामध्ये हात घातला आणि मूठभर जोंधळे काढून घेतला, ठीक आहे, शक्य आहे की? दुधाच्या किटलीत, कॅनमध्ये एक वाटी, एक तांब्या, एक पेला घालून त्यातनं तांब्याभर, पेलाभर, वाटीभर दूध काढून घेतला, शक्य आहे की? पण दुधात हात घातला, वाटी घातला, पळी घातला, काही घातला आणि त्यातनं तूप काढून घेतला, शक्य? ते तूप दिसतं का डोळ्यांना? मग दिसत नाही तर म्हणायचं कसं त्यात तूप आहे म्हणून? तर ते तूप त्या दुधामध्ये शक्ती रूपानं आहे, अजून त्याची अभिव्यक्ती अर्थात प्रगटीकरण झालेलं. मग त्याच्यासाठी काय करावं लागणार? पहिला त्या दुधात ताकच घातला, वळे माडरे. कवाचं घालता? आजीपासनं आलेलं का पणजीपासनं आलेलं? तसलं विरझन घालणे म्हणजे अभक्ष आहे. तुम्ही मनुके, बदाम वगैरे जे त्यागी व्रतींच्या आहारदानासाठी ज्या पद्धतीनं करता, स्वतः आहार करून त्यागी व्रतींना देत असताना ज्या पद्धतीनं विरजन लावता का, त्यात पण तसं घालताय? आणि ताक बीक नाही ना?
हां, तर चांगल्या विवेकपूर्ण दृष्टीनं ते सगळं केलं पाहिजे. तर त्या दुधामध्ये काय घातला? विरजण घातला. ठीक आहे. त्याचं दही झालं. दहीमध्ये काय केला? हां, घुसळायला आपण लई एक्सपर्ट, सगळं पार घुसळून ढवळून मोकळं. हां, तर त्या दह्याला घुसळलं रवीनं. आता त्यातनं काय आलं? आता हात घालून तुम्ही लोणी डायरेक्ट त्या ताकातून बाहेर घेऊ शकता का? आता ते विकसनशील आहे. लोणी बाहेर घेतला, त्या लोण्याला एका पात्रामध्ये घालून त्याला अग्नीची उष्णता दिला आणि त्या थोड्या प्रक्रियेनं ते दह्याचं ताकातनं लोणी आणि लोण्याचं तूप झालं. बरोबर. पण तेच त्या दुधात हात घालून तूप काढता आलं असतं का? ही सगळी प्रक्रिया करावी लागली. तसं या देहामध्ये भगवान आत्मा आहे, अर्थात भगवान बनण्याची क्षमता असणारा हा जीव आहे. पण अनादी काळापासून स्वतःचीच अंधश्रद्धा, अज्ञान, असंयम, राग, द्वेष, कषाय, क्रोध, मान, माया, लोभादी परिणामांनी सतत आम्ही स्वतः कर्मबंध करून घेऊन चारी गतीमध्ये जन्म मरणादिकांचं दुःख भोगत भटकतो आहोत. आता आपल्याला प्रक्रिया करायची आहे. काय प्रक्रिया करायची आहे? की आम्हाला आमच्या परिणामरूपी भावरूपी दुधामध्ये सम्यक दर्शन ज्ञान चारित्राचा बदाम अर्थात विरजण सोडायचं. त्याच्यातून भेद विज्ञानाचं दही बनेल, अध्यात्माचं दही बनेल. आणि अध्यात्माचं दही बनल्यानंतर त्याच्यात भेद विज्ञानाची रवी घालून त्याला घुसळायचं आहे. आणि त्यातून मग अंतरात्मारूपी लोणी निघेल. त्या अंतरात्म्याला तपरूपी अग्नीनं तापवायचं, तर परमात्मारूपी तूप बनल्याशिवाय राहणार नाही. ही सगळी प्रक्रिया आपल्याला करावी लागणार आहे. पण नुसता टाळ्या वाजवून कोणी परमात्मा होत? तुम्ही टाळ्या वाजवण्यासाठी मी हे सगळं सांगत, हां, चांगल्या गोष्टीला तुम्ही अनुमोदना देण्यासाठी वाजवला तो एक वेगळा भाग आहे. पण नुसतं टाळ्या वाजवून काम होणार नाही, ती प्रोसेस करावी लागणार आहे. आज अमुक पार्श्वनाथ मंदिरात पंचकल्याणक झालं, लाल बस्तीचं पंचकल्याणक झालं, आदिनाथ बस्तीचं आत्ता अलीकडंच पंचकल्याणक झालं. आणि त्या ह्याच्यामध्ये आचार्यानं फार चांगलं स्वयंपाक केलाय, चांगलं भोजन केलंय म्हणून टाळ्या वाजवून पोट भरेल का आपलं? भरेल? आपल्या इथं कुपवाडमधल्या सगळ्या बस्तींमध्ये जवळजवळ, वरची बस्ती आता नवीन झाल्यामुळं अजून बहुतेक दिसत नाही आहे, पण करून घ्या. त्याच्यामध्ये सुद्धा शांतीसागर महाराजांचा अंतिम उपदेश तिथं सुद्धा लावून घ्या. पण लावा आणि एकदा तिकडं लावून झालं पुन्हा बघायचं नाही बघा तिकडं. असं करून चालेल नाही. तर आचार्य महाराजांनी अंतिम उपदेशामध्ये सांगितलं, स्वयंपाक जेवण म्हणून पोट भरणार, त्याच्यासाठी तेच तयार झालेला स्वयंपाक उचलून तोंडात घातला पाहिजे. तोंडात घालून चगळून त्याला गिळला पाहिजे, पचवला पाहिजे. त्यावेळेला पोट भरून शक्ती निर्माण होणार आहे. तसं नुसता धर्म ऐकून, धर्मकथा ऐकून आपल्याला टाळ्या वाजवून कल्याण होणार नाही. तर त्याला आपल्या शक्तीनुसार आत्मसात केलं पाहिजे. जेवढी आपली शक्ती आहे तेवढंच करूया. शक्तीपेक्षा जास्त करा असं कुठंही सांगितलेलं नाही आहे, पण जितकी शक्ती आहे तेवढा तरी प्रयत्न करूया. लहान मुलांच्यावर चांगले संस्कार करा. वेळ भरपूर झालेली आहे. तरुण पिढी आज बेरोजगार होत आहे. समाज अल्पभूधारक होत आहे. आणि आज अल्पभूधारक असणारे आणि बेरोजगार असणारे युवा लोक व्यसनाधीनतेच्या विळख्यामध्ये अडकत चाललेले आहेत. गुन्हेगारी क्षेत्रामध्ये प्रविष्ट होत आहेत. लग्न होत नाही आहेत. अशा अनेक समस्या आम्हाला ग्रासत आहेत. समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. पण आम्ही मात्र तेरा पंथ, मेरा पंथ, अमुक अभिषेक, तमुक अभिषेक, आमची बस्ती, तुमची बस्ती, ह्या सगळ्या गोष्टी करत बसलो आहे. आता त्याची काहीही गरज नाही. लाल मंदिर, मोठे मंदिर आणि वरचं आदिनाथ मंदिर असं आपल्या मंदिरं तर मंदिराच्या ठिकाणी आहेत. पण इथून पुढं आपण उच्चारण करत असताना आम्ही लाल बस्तीचे, आम्ही मोठ्या बस्तीचे, आम्ही वरच्या बस्तीचे म्हणण्याऐवजी अखंड जैन समाज कुपवाड. कोणता जैन समाज? अखंड जैन समाज कुपवाड. काही लोक कुपवाडचे महानुभाव महिन्याभरापूर्वी आमच्याकडे आले होते आणि महाराज तुम्ही आमच्या कुपवाडला येईना, आजूबाजूला फिरायला लागलाय, आसपास चाललाय, इकडनं तिकडनं बाहेरनं चाललाय, कुपवाडला या की काय झालंय, रुसलाय काय? अजिबात नाही. कुपवाड काल पण आमचं होतं, आज पण आमचं आहे आणि उद्या पण कुपवाड आमचंच आहे. आमच्या आचार्य महाराजांच्या हक्काचं गाव आहे. तुम्ही असं काय समजू नका. पण आमच्याच कार्यक्रमांच्या व्यस्तता असल्यामुळं जसे रूट ठरतात, तुम्ही मोठी माणसं एका झटक्यात इथं बसला की तिथं जाता, आम्ही वनवाशी.
त्यामुळं कार्यक्रमांची वेळापत्रकं, अंतर, सगळं वयस्कर महाराज वगैरे या सगळ्याला अनुसरून आम्हाला विहार करावा लागतो. पण असं काही कोणीही मनात आणायचं कारण नाही. संघ तुमचा आहे, गाव आमचं आहे. त्यामुळं कोणीही मनात असे कोणतेही विकल्प आणायचं कारण नाही. पण ह्या झाल्या व्यवहाराच्या गोष्टी, ह्या एक आपुलकीच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी झाल्या, एक साधर्मी वात्सल्याच्या गोष्टी झाल्या. पण वास्तविक त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आम्हाला जिनेंद्र देवांनी सांगितलेल्या रत्नत्रय तीर्थाला, रत्नत्रय स्वरूप धर्माला शरण येऊन त्या धर्माची आराधना करून या भवभ्रमणातून मुक्त झालं पाहिजे. दुसरा कोणताच उपाय. आणि त्यानिही शरीरानी वैभवो नाही शाश्वत. हे शरीर अनित्य आहे, क्षणभंगूर आहे. महिन्याभरापूर्वी, सव्वा महिन्यापूर्वी कोणी कल्पना केली होती का की अजित पवारांचा मृत्यू इतका अकल्पितपणे, अनपेक्षितपणे आणि इतक्या दुर्दैवीपणे होईल म्हणून? उभा महाराष्ट्र हळहळला. राजकीय गोष्टी, वैयक्तिक जीवनातल्या गोष्टी आम्हाला काय करायच्या? बरं, अजित पवार एकटेच गेले म्हणून हळहळण्याचं काय कारण नाही. संसारातले रोजच बरेच लोक मरत आहेत, जगत आहेत, जन्म घेत आहेत, मरत आहेत. सगळ्यांना हे जन्म मरणाचं दुःख लागलेलं आहे आणि या हळहळण्यानं या गोष्टी मिटणार नाहीत. तर हळहळण्याच्या पेक्षा कळकळून आपण रत्नत्रय धर्म धारण केला पाहिजे. वैभव नाही शाश्वत, वैभव शाश्वत नाही. अनेक प्रकारचे वैभव ऐश्वर्य असून सुद्धा त्यांना त्यातून कोणी वाचवू शकलं नाही. सिकंदराचं आपण आत्ताच बघितलं. मृत्यू सन्निहितो नित्यम, निरंतर मृत्यू आमचा पाठलाग करतो आहे. आता किती वाजले? 5 वाजले बहुतेक. प्रवचन चालू व्हायच्या वेळेला 3:30 वाजले होते. आता संपायच्या वेळेला 5 वाजले जवळजवळ. म्हणजे प्रवचन चालू होत असताना आणि आता प्रवचन संपत असताना, प्रवचन चालू होत असताना आपण मरणापासून 1.5 तास लांब होतो. कळा लागले? प्रवचन चालू होत असताना आपण मरणापासून 1.5 तास लांब होतो. प्रवचन संपूपर्यंत आपण मरणाच्या 1.5 तास जवळ पोचलोय. हे तर फार ढोबळ गणित सांगितलं मी. गोमटसार, जीवकांड, कर्मकांड, लब्धिसार, क्षपणासार इत्यादी ग्रंथांमध्ये, गणितीय विषयाच्या कर्णानियोगाच्या ग्रंथांमध्ये एक एक समयाचा हिशोब आमच्या पूर्वाचार्यांनी सांगितलं. एक समय म्हणजे डोळ्याची पापणी एकदम तीव्र गतीनं झाकून उघडली आपण, त्याच्यात असंख्यात समय होतात. त्यातल्या एक एक समयाचं त्यांनी नियोजन सांगितलं, एक एक समयाचा हिशोब गणित सांगितलेला. पण आपण गाफील आहे. नाळ नोडून पुढं बघू, नंतर करूया. पण कन्नडमध्ये एक म्हण आहे, तुम्हाला पण सगळ्यांना ती माहिती आहे. नाळ येण्यावर मनी काय अभ्यास म्हणायचं. नाळ येण्यावर मनी हाळ. म्हणून जे उद्या करायचं आहे ते आज करायचं, आणि जे आज करायचं आहे ते आत्ता सध्या. म्हणून आता सध्या चाललोच आम्ही. तर प्रवचनाच्या अगोदर आपण मरणापासून 1.5 तास लांब होतो. संपत असताना मरणाच्या 1.5 तास जवळ गेलो आपण. असाच एक क्षण येईल. आत्ताच मी सांगितलं, तुम्हालाही सर्वांना माहिती आहे. जवळजवळ 1.25 महिना झाला अजित पवारांना जाऊन, असं आपण आत्ता इथं चर्चा करतोय. आणखीन काही काळाने लोक चर्चा करतील, महाराज जाऊन 1.25 महिना झाला. कटो असलं तरी ते सत्य आहे. आपल्याला ते नकोसं वाटत असलं तरी ते टळणार आहे का? हां, नक्की टळेल. पण या जन्मात टाळता येणार नाही. या जन्मात आपण रत्नत्रयाची आराधना करूया. येत्या 2-4-6 भवामध्ये या जन्म मरणाचा कायमचाच नायनाट करून आपण सुद्धा शाश्वत अतिंद्रिय आत्मसुखाचे स्वामी बनू. त्याच्यासाठी त्या दिशेनं आपण सर्वजण प्रयत्न करूया. वेळ भरपूर झालेली आहे. अशाच प्रकारे धर्मपुरुषार्थ आपल्या सर्वांकडून होऊ द्या. वरचं मंदिरसुद्धा आता आम्ही बघितलं वरती. हे दोन्ही मंदिरं तर पहिल्यापासून सुसज्जित आहेतच, पण वरचं मंदिर जे जुनं झालं होतं, जीर्ण शीर्ण झालं होतं, त्याचा इतक्या चांगल्या प्रकारे जीर्णोद्धार केला. आणि होमच्यानंतर अशा प्रकारचा मानस्तंभ फक्त आपल्याच भागात आपल्याला पाहायला मिळतो. इतका सुंदर मानस्तंभ, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी झाल्या. पण हे सगळं आपण खडं केलं. निर्माण करणं सोपं आहे, पण निर्वाह करणं कठीण आहे. आज तुम्ही सगळे जुने लोक हे करत आहात, पण तुमच्यानंतर कोण? त्याच्यासाठी पुढच्या पिढीला प्रेरणा देणं, त्यांना या प्रवाहात आणणं गरजेचं आहे. त्यांच्यावरती धार्मिक गोष्टींची जबाबदारी टाकणं गरजेचं आहे. जोपर्यंत माणसाच्या अंगावर जबाबदारी पडत नाही तोपर्यंत ती निवांत बिनधास्तपणे फिरत असतात. जबाबदारी टाका तरुण पिढीच्या खांद्यावरती की बाबांनो हे उद्यापासून तुम्हाला बघायचं आहे. तर या प्रकारे वाटचाल करूया. स्वपर कल्याणकारी जीवन जगूया आणि या भावभ्रमणातून लवकरात लवकर मुक्त होऊया. अहिंसा परमो धर्म की